तुम्ही इथे? आत्ता नको ना, आत्ता नको बोलूस प्लीज. शांत राहू दे मला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही इथे का आलात? शांत बसशील जरा वेळ? तुम्ही कोण मला सांगता शांत बसायला? तुम्ही या घरात का आलात ते सांगा. नेत्रा, मला प्लीज आत्ता एकटं सोड. प्लीज शांत बसू दे मला. हा, इथे अशी उभी नको ना राहू. जा ना तू काम कर. मला जा सांगणार? तुम्हाला काय वाटतं हे घर तुमचं आहे? मग काय हे तुझं घर आहे का? नाही, हे घर माझं नाहीये. पण इथली माणसं मला आपलं मानतात आणि मी सुद्धा त्यांना आपलं मानते. मग सरळ सांग ना, पॅरासाइट आहेस तू? परजीवी, बाणगुळ. तुम्हाला जे बोलायचं ते बोला, पण त्याआधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुम्ही या घरात परत कशाला आलात? काय गरज आहे म्हणजे? इंद्राणीमुळे या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, माहितीये ना तुला? आजी, असं काही नाहीये. असं कसं म्हणतेस तू? मी स्वतः अनुभवलंय. इंद्राणी घरात असताना घरात खरंच चांगले बदल झाले. आजी, मी काय म्हणते ते एकदा शांतपणे ऐकून घ्या. सध्या आपल्या घरातली परिस्थिती वाईट आहे, म्हणूनच इंद्राणीला इथे आणण्याची गरज आहे. आजी, मागच्या वेळेला तुझ्याच सांगण्यावरून मी इंद्राणीवर अविश्वास दाखवला आणि ती निघून गेली. यावेळी मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. पण आजी, नेत्रा, या गोष्टीत तू पडू नकोस ग. आई, आई काय झालं? तू नेत्रावर का ओरडतेस? नेत्रा, तू तरी सांग काय झालंय? मी सांगते. इंद्राणी परत आलीये आणि मी तिला इथे राहायला सांगितलं. पण ती का आली आणि तू तिला का थांबवून घेतलंस आई? अरे, तुला माहितीये तिच्यामध्ये दैवी शक्ती आहे. आई, असं काही नाहीये. असं कसं म्हणतोस तू? आपण सगळ्यांनी अनुभवलंय की तिला मन वाचता येतंय. आणि आता तर आपल्या घरात काही वाईट घडले हे तिला जाणवलं, म्हणून स्वतःहून ती आपल्या दारावर आली. आता याला दैवी शक्ती नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? हे बघ, ती आपल्या घरात आली ना तर वाईट गोष्टी घडणं थांबेल. घरात सुख शांती येईल. आई, असं काही घडणार नाही तिच्यामुळे. आता तुला कसं समजावून सांगू मी? काय मी माझं डोकं फोडून घेऊ का? म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या घरातल्या अडचणी दूर करण्याची ताकद फक्त इंद्राणीमध्येच आहे. तीच आपल्या घराला सावरू शकेल. अगं, ती नाही सावरू शकत घराला. असं कसं म्हणतोस तू? तुला कळत नाहीये का? मी घराच्या भल्यासाठीच हे सगळं करतेय आणि घरात आता मला कोणतीही गोष्ट वाईट घडायला नकोय रे. सावकाश, शांत हो आधी. शांत हो आधी. शेखर, तू ऐक माझं. इंद्राणीला राहू दे. अरे, जरा समजून घे रे. मी तुझ्या पाया पडू का? आई, तू काय करतेस? तू काय पाया पडतेस? आई, आई, तू असं नको. तू शांत होती. अरे, म्हणून तर माझी इच्छा पूर्ण कर. इंद्राणीला या घरात राहू दे. बरं, तू आधी बस. इथे बस आधी. शांत हो आधी. शांत हो. बस शांतपणे. इतर पाणी घे. तू आधी शांत हो. शांत हो. आजी, पाणी घ्या. नकोय मला पाणी. मला काही नकोय. तू ऐक फक्त माझं. आणि इंद्राणीला राहू दे इथे. बरं आई, राहू दे त्या इंद्राणीला इथे. तू शांत हो आधी. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. राहू दे त्यांना इथे. तू आराम कर. आता आराम कर. शांत. देवी आई कोणाच्याही मालकीची नाहीये. उलट आपण देवी आईच्या मालकीचे आहोत. आणि तुमच्यासारख्या पापी लोकांनी देवी आईचं नाव घेतलेलं देवी आईलाही नाही आवडणार. पापी? मी काय पाप केलं? तुम्ही काय पाप केलंय? ज्या बाईने एका आईकडून तिचं होणारं बाळ हिरावून घेतलं तिची मदत करताय तुम्ही आणि मला विचारताय की तुम्ही काय पाप केलं? तुम्ही एक स्त्री आहात. तुम्हाला माहिती असेल ना की एका बाईसाठी आई होणं ही किती मोठी गोष्ट आहे. आपल्या पोटात एक बाळ वाढतंय ही किती किती मोठी भावना आहे माहिती आहे ना तुम्हाला? आणि तरीही ज्या बाईने
एका आईच्या गर्भातल्या जीवाचा बळी घेतलाय, तिची मदत करताय तुम्ही. मग खरं तर तिच्यापेक्षा जास्त मोठं पाप तुम्ही करताय. म्हणजे रुपालीने फाल्गुनीच्या बाळाचा. ही सगळी नाटकं नका करू तुम्ही. हे असं मला काही माहिती नाही असं आव नका आणू. मी हात जोडते तुमच्यासमोर. तुम्हाला माहितीये, सगळं माहितीये तुम्हाला. त्या बाईने या घराची कशी राख रांगोळी केली आहे ना, माहितीये तुम्हाला. त्या लहान बाळालाही नाही सोडलं तिने. आणि काय आजीनं काय म्हणाला तुम्ही? तुम्हाला जाणवलं या घरावर काहीतरी संकट आलंय म्हणून आलात. काय काय लावलंय तुम्ही हे सगळं? अजून किती नाटकं करणार आहात, किती खोटं बोलणार आहात? मी नाही काम करणार तुझ्यासाठी. मला तुझे पैसेही नको, काही नकोय. त्या अधोक्षजला शोध आणि मला माझा ग्रंथ परत दे. अधोक्षजला शोधायला कशाला हवंय? हरवला नाहीये तो. मी त्याला लपायला सांगितलंय आणि ग्रंथ पण मीच चोरायला सांगितला होता. काय करायचं? जायचंय घर सोडून? हा, पण माझं काम न करता जर घर सोडून निघून गेलीस तर ग्रंथ काही तुला मिळायचा नाही. मला माझा ग्रंथ परत दे. मग वाच माझ्या मनात काय आहे ते. बघ काही अंदाज येतोय का? रुपाली, मला ग्रंथ परत दे, नाहीतर काय करणार आहेस? जीव घेणार आहेस का माझा? जीव घेतलास तर मग ग्रंथ विसर असतो. हेच म्हणते मी. परिस्थिती माणसाला माणुसकी विसरायला लावते, राक्षस बनवते. आत्ताच काही वेळापूर्वी माणुसकीच्या गप्पा मारल्यास ना. बघ आता जागा झाला की नाही तुझ्यातला राक्षस. नाहीतर नेत्राला सांग. पण आता फाल्गुनीला काही दिवसांसाठी माहेरी पाठव. तिने आता आपल्या घरात थांबणं योग्य नाहीये. योग्य नाही म्हणजे? भाऊ काय झालं, तुम्ही असं का बोलताय? इथे आपण सगळे आहोत तिच्या सपोर्टला. तिला धक्क्यातून बाहेर यायला जास्त मदत होईल ना. शिवाय नेत्रा आहे इथे. मग तिने लवकरात लवकर धक्क्यातून बाहेर यावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणूनच तुला सांगतो, तिला काही दिवसांसाठी माहेरी पाठव. जर का आता इथे थांबली तिला त्रास होऊ शकतो. कसला त्रास? कुठल्या गोष्टी? तुम्ही काय बोलताय? प्लीज बाबा, तुम्ही नीट सांगाल का काय झालंय ते? ती परत आली. इंद्राणी परत आली. आणि कधी झालं हे सगळं? बाबा, तिला घरात कसं काय येऊ दिलं? मी आत्ता जाऊन तिला घरातून नाही. पण तू आधी शांत हो, थांब. हे बघ, काय कसं कधी मलाही माहिती नाहीये. पण आता आई हट्टाला पेटली आहे. ती इंद्रणीला घराबाहेर जाऊ देणार नाही. आईचं असं म्हणणं आहे की आपल्या घरात जे काही वाईट चाललंय ह्याची जाणीव इंद्रणीला तिच्या घरात झाली आणि म्हणून ती वेळेला परत आली. तिला हे सगळं दैवी वाटतंय. काय करायचं त्या बाईचा, त्या रुपाली म्हात्रेचं? काय प्लॅनिंग केलंय बघा तिने. नेत्रा वॉज करेक्ट. म्हणजे लास्ट टाइम ती इंद्राणी घरातून निघून गेली होती ना, हा गेम प्लॅनचाच एक भाग होता त्या रुपाली म्हात्रेचा. नाही बाबा, यावेळी आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. नेत्राचं लक्ष आहेच तिच्यावरती, इंद्राणीवरती. पण तुला आता कळलं का मी काय म्हणतोय? फाल्गुनीला माहेरी पाठव. हे बघ, तिला मला आणखीन त्रास व्हायला नकोय. तू आजच तिला बडोद्याला सोडून ये आणि हवं तर तूही तिच्याबरोबर थांब. नाही, मी तिला सोडतो माहेरी आणि लगेच येतो. कारण नेत्राच्या मदतीला राहावं लागेल. ती रुपाली म्हात्रे त्या इंद्राणीच्या मदतीने काय काय करून घेईल ना, आपल्याला अंदाज नाही. आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. नेत्रा, आजी, आजोबा जागे आहेत ना? नाही आई, झोपलेत पण उठतीलच एवढ्यात. बरं ठीक आहे, मी सूप घेऊन जाईन ना तेव्हा उठवते. त्यांची जेवणाच्या आधीची औषधं द्यायची आहेत ना?
हो, पण अजून 5 मिनिटं आहेत, मी देते. बर आई, मी देऊ का बाबांना औषध? नाही म्हणजे नेत्रा कामच करते ना, आणि आता अद्वैत शेखर येतील, त्यांचं चहा पाणी बघायला लागेल, धावपळ होते तिची, किती करणार बिचारी. आणि अगं केतकी पण नाहीये का मदतीला? बिझी असेल ना ती. किती करशील तू? आणि तुझ्या या धावपळीत बाबांची औषधं वेळेत द्यायला हवीत ना, वेळ चुकायला नको उगाच. नाही चुकणार वेळ औषधांची. चुकायलाच नको म्हणूनच विचारते आई. तुम्ही म्हणत असाल तर मी देते औषध. ठीक आहे, दे तू औषध. मी जरा यांना उठवते. बरं, इंद्राणी आता आपल्याकडे राहायला आली, तेव्हा तिला काय हवं नको ते नीट बघ. हो आई, बोलते त्यांच्याशी मी. हा. त्या आल्या अचानक आणि कपडे सामान काहीच घेऊन आल्या नाहीत ना. उद्या त्यांच्या घरी जाऊन घेणार आहेत त्या. बर, मी उठवते यांना. या नेत्राचं मन काही वाचता येणार नाही मला. आता शेखरलाच टार्गेट करावं लागेल. शेखरचं मन वाचून तरी कळेल की या दोघांचं काय प्लॅनिंग सुरू आहे. नेत्रा, अगं कधीपासून फोन करतोय तुला, तू फोन का नाही उचलतेस? आणि उद्याचं काय ठरलंय? तू ठरल्याप्रमाणे करणार आहेस ना? तुम्ही ते नेत्राच. तुमचा गैरसमज झाला बहुधा. ते मी माझी बॅग नाही आणली ना, त्यामुळे नेत्राचा ड्रेस घातला आता. आणि तिचा फोन चार्जिंग नाही, सो तिला कळलं नसेल की तुम्ही फोन करताय. तुम्हाला बोलायचंय का तिच्याशी? ती आहे रूम मध्ये. बाकी कसे आहात? नेत्रा, तिला नक्की संशय आला असणार. का? तसं काही म्हणाल्या का त्या? आणि मीही मूर्खासारखा तू समजून तिच्याशी बोललो, आणि मी जे काही बोलवतोय संशय येण्यासारखंच होतं. आणि घडला प्रकार आतापर्यंत रुपालीला सांगितलाही असेल. पण नक्की असं काय बोलला तुम्ही? म्हणजे तू तिच्या मागावर जाणार आहेस असं काही म्हणालो नाही मी. मी फक्त एवढंच म्हणालो की सगळं ठरल्याप्रमाणे होईल ना. हे बघ नेत्रा, आपलं सकाळी काही बोलणं झालं नाही, पण तू सावध राहा. ती इंद्राणी फार धूर्त आहे. त्यात जर तिला संशय आला असेल तर ती अलर्ट झाली असेल. हो, येतंय माझ्या लक्षात. आणि हे बघ, तुला काही वाटलं तर लगेच मला फोन कर. तिकडे एकटी आहेस, भलतं धाडस करायला जाऊ नकोस. सावध राहा. हो साहेब, पण तुम्ही माझी नका काळजी करू. तुम्ही अद्वैत साहेबांची काळजी घ्या. त्यांना कुठेही एकटं नका जाऊ देऊ. तू त्याची काळजी करू नकोस, मी आहे त्याच्याबरोबर. मी तुम्हाला नंतर फोन करते, आता जरा कामात. इंद्राणी आली का रूम मध्ये? आलं लक्षात. हो. काय ग एवढा पसारा? हो, जरा कपाट आवरत होते. जुने कपडे पण धुवायचं. हो का? एक मिनिट. हा तुझा ड्रेस.
काल दिला होतास तो थँक्यू. हाही लावशील मशीनला. हो. मी जरा बाहेर जाऊन येते. या घरात पहिल्यासारखं कोणी आपलं मानणार आहे का मला? खूप फरक वाटतो मला. परक्यासारखंच वागवलं जातं. संपणार आहे काय हे सगळं? आता इंद्राणी मॅडम आल्यात ना, त्यांना मन वाचता येतं की नाही आई? मग त्यांना सांगा ना माझ्या मनात काय ते वाचायला. म्हणजे तुम्हाला कळेल की मी 12 महिने 24 तास या घरातल्या माणसांच्या भल्याचाच विचार करते आई. सगळ्यांबद्दल चांगलाच विचार करते. प्लीज विचारा ना त्यांना. माहितीये मला, तिला विचारायची गरज नाही. म्हणजे त्यांनी तुम्हाला काही सांगितलं का? म्हणजे मी पण काय मूर्खासारखे प्रश्न विचारते. सांगितलंच असणार तुम्हाला, कारण या घरात अद्वैत सोडून सगळ्यांच्या मते मी खलनायकाच आहे. असो, माणूस जगाशी खोटं बोलू शकतो पण स्वतःशी नाही खोटं बोलू शकत आई. मला माहिती माझं मन स्वच्छ आहे. मी सगळ्यांच्या भल्याचाच विचार करते. आम्हालाही माहितीये आई, तुम्हाला खरंच माहितीये माझं मन स्वच्छ आहे. मी नाही कुणाबद्दल वाईट विचार करत. करतेस कशाला? आई, आई खरंच खूप बरं वाटलं मला. खरंच सांगते, माझ्या आईचा माझ्यावर विश्वास आहे. खरंच खूप बरं वाटलं आई. आई एक सांगू का? तुम्हाला माझ्या मनातलं माहिती आहे. मी चांगला विचार करते या घराबद्दल. पण प्लीज इंद्राणी मॅडमना नेत्राच्या मनातलं वाचायला सांगाल का? म्हणजे कळेल की या घरातल्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, मी की नेत्रा. प्लीज सांगा ना. देवी आई, मला नाही माहित तुझ्या मनात काय सुरू आहे, पण जे तुझ्या मनात आहे तीच माझी नियती आहे. तुझ्या मनात आहे म्हणूनच हे सगळं घडतंय आणि यापुढेही घडत राहील. आतापर्यंत तूच प्रत्येक संकटावर मात करण्यासाठीचा मार्ग दाखवलाय साई. आताही दाखव. यामध्येच इंद्राणीताईंच्या घराची किल्ली असेल. नेत्राच्या डोळ्यात दिसतं की तिच्या मनात खूप काही सुरू आहे, पण तिच्या मनातलं वाचता येत नाही. तुझं आवडतं मला आहे. रात्री झोपतानाही देवी आईची प्रार्थना करतेस, सकाळी उठल्यावरही करतेस. काय करायचंय? हे बघ, शेखर कोणत्याही क्षणी रूम मध्ये येईल आणि मग त्यानंतर आपल्याला बोलता नाही येईल. आणि नेत्रा सुद्धा माझ्या पर्स मधून किल्ली चोरेल. तिला थांबवायला हवं रुपाली. नाही नाही नाही, नको थांबवूस तिला. किल्ली घेऊ दे तिला तुझ्या घराची. काय? ऐक, मी सांगते ते कर. तिला त्रिनेना देवीचा ग्रंथ हवाय ना तुझ्या घरातून, आणि त्रिनेना देवीचा ग्रंथ तुझ्याकडे आहे म्हणूनच म्हणते. माझं ऐक, नेत्राला अडवू नकोस. फार शूर बनते ना ती. आत्मविश्वास वाढायला लागलाय तिचा. या आत्मविश्वासाला जरा आळा घालायला हवाय. कळतंय तुला? स्वच्छंदी मनाप्रमाणे उडणारा पक्षी
जर उडत उडत स्वतःच पिंजऱ्यात जायला तयार असेल तर आपण कशाला अडवा? म्हणजे कळेल तुला. मी फोन ठेवते, शेखर येईल कधी, आणि तूही आता रूम मध्ये जा आणि तुला काहीच माहित नाहीये असं वाग नेत्रा बरोबर. चोरू दे तिला तुझ्या घराची किल्ली. मी आता सांगते ते कर ना बंटी, आणि जाताना किल्लीवाल्याला बरोबरच घेऊन जा. अगं नको रडूस फाल्गुनी, नाही नको रडूस. कळतंय ग मला, अगदीच समजू शकते मी, त्रास होणारच. पण हे बघ, असं सारखा सारखा त्रास करून घेशील तर कसं चालेल? सगळं विसरायला हवं ना. हं, घरी बरे आहेत का सगळे? बोलते मी आईशी, बोलते मी फोन करून. हं, तू रडू नकोस, शांत राहा. झोप शांतपणे. गुड नाईट. काय असं एकटक का बघतोस माझ्याकडे? काय झालं? प्रेमात वगैरे पडलास की काय माझ्या पुन्हा? आठवतंय ना तुला, प्रेमात पडला होतास तेव्हा असंच एकटक बघत बसायचंच माझ्याकडे. बघ बघ बघ, बघत राहा. मी तर अकंठ तुझ्या प्रेमात बुडालेच आहे. तूही बघ पुन्हा एकदा माझ्या प्रेमात पडून. झोपते बाई, खूप काम आहेत मला. गुड नाईट. लव्ह यू. आधी शेखर कुठे गेले? काही नाही म्हणजे ते सांगत नाहीत मला, म्हणून विचारते तुला. मुंबईला गेलेत ते. आपल्या कंपनीला गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट मिळालाय. हो. मिस्टर राजाध्यक्षांची इच्छा होती की आपल्या कंपनीला गव्हर्नमेंटचा एखादं प्रोजेक्ट मिळावं, आणि आज फायनली त्यांची इच्छा पूर्ण होती. शेखरची इच्छा आकांक्षा अशीच पूर्ण होऊ दे रे बाबा. हेच मागणं मागत असते आधी देवाकडे. आय नो आई, पण तो माणूस जाऊ दे. सकाळी सकाळी नकोस तो विषय. तू नेत्राला सांगितलंस का? ती येणार असेल ना तुझ्या बरोबर ऑफिसला, शेखर नाही येत तोपर्यंत. मी सांगायची काय गरज आहे? मिस्टर राजाध्यक्षांनी सांगितलं असेल ऑलरेडी. आधी समोरचा माणूस चुकीचा वागला म्हणून आपण नाही वागायचं. तू तिला सांग, ती पटकन येईल तुझ्या बरोबर. हा, तू
लक्षातच नाही माझ्या, ती बाहेर गेली आहे. माहिती आहे मला, मिस्टर राजाध्यक्षांनी सांगितलंय. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलंय की ती येईपर्यंत एकटा कुठेही बाहेर जाऊ नकोस म्हणून. पण मग फोन कर ना तिला, म्हणजे ती आली की निघता येईल, नाही तर तोपर्यंत थांबावं लागेल. आणि तिच्याशिवाय गेलास तर शेखर रागवतील. आय डोंट केअर. नेत्रा घरी नाहीये आणि इथे सुद्धा आली नाही. मग गेली कुठे? आजपर्यंत जेव्हा जेव्हा बाबा माझ्यासोबत नव्हते तेव्हा तेव्हा नेत्रा असेल तिथून धावत पळत आली. अगदी टू व्हीलर घेऊन सुद्धा आली. जाऊ दे, नाही आली तेच बरं आहे. इथे येऊन माझ्या डोक्यावर बसते. सावंत. येस सर. या 2 क्वांटिटीज मध्ये जरा मला प्रॉब्लेम वाटतो, एकदा चेक करून घ्या. श्योर सर. स्विच ऑफ? काय सर? नाही, काही नाही. बाकी सगळं बरोबर आहे. कामाला. स्विच ऑफ कसा येतोय फोन? पण असं न सांगता ती कुठे जात नाही. मग आज काय झालं? वावशीला तर गेली नसेल ती. हॅलो. आजोबा नमस्कार, मी अद्वैत राजाध्यक्ष बोलतोय. हा बोल अद्वैत. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. तू कसा आहेस? मी बरा आहे. आणि नेत्रा कशी आहे? नेत्रा बरी आहे. ऍक्च्युली तिचा फोन स्विच ऑफ झाला होता म्हणून तिनेच फोन करायला सांगितलं होतं तुम्हाला. देतो तिच्याकडे 1 मिनिट. अरे कुठे गेली? आता तर इथेच होती ती. नेहमी असंच वागते रे ती. ती आली ना की मी फोन करतो तुम्हाला परत. हो चालेल. नेत्रा वावशीला पण नाहीये. आई, आई, तू ऑफिस मधून लवकर कसा आलास? आई नेत्रा घरी आली नाहीये ना अजून. नाही आली का रे? आई सकाळी गेली, ती अजून नाही आली. फोन ट्राय केला तर फोन स्विच ऑफ आहे तिचा. काय माहिती, घरी काही सांगून नाही गेले. तू शेखरना विचारलंस का? त्यांना फोन केला होतास का? त्यांचाही फोन स्विच ऑफ आहे, मीटिंग मध्ये असतील. पण म्हणजे ती शेखर बरोबर मुंबईला गेली नसेल ना? आई तिचा काय संबंध? ती का जाईल मुंबईला? तेही आहेच म्हणा. तिच्या आजोबांनाही फोन केला पण तिकडेही नाहीये ती. अरे येईल ती, एवढं काय आधी. नाही नाही आई, मला हे सगळं जरा विचित्र वाटतं. मिस्टर राजाध्यक्ष सकाळी गेले, त्यांच्याही आधी ती घराबाहेर पडली आणि अजून आली. जनरली असं नाही वागत ती कधी. आणि ती कशीही वागली तरी गेले काही महिने ती आपल्या घरात राहते. ती सेफ राहावी ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी. हो मला अगदीच मान्य आहे, पण तुला माहितीये ना नेत्रा कशी येते? मला व्यवस्थित माहितीये ती कशी येते, म्हणूनच म्हणतोय ती असं नाही वागणार कधी. आधी तू नको काळजी करूस, ती येईल परत. नाही आई, मी पोलीस कंप्लेंट करतोय. आय होप ती सेफ असेल. पोलीस कंप्लेंट? आणि अद्वैत साहेबांना सुखरूप ठेव. अद्वैत साहेबांना सुखरूप ठेव.
सुखरूप ठेवा. नेत्रा, तू इंद्राणीच्या घरी का गेलीस आणि त्यात दिवसभर फोन स्विच ऑफ? मला किती टेन्शन आलंय माहितीये तुला. माझं रक्षा कवच बनून तू इथे आलीस, पण तुलाच जर काही झालं तर मी काय करू? तुझ्या घरच्यांना काय तोंड दाखवू? माझ्या हाताने प्यायचं. सावकाश. रडलीस ना खूप. म्हणाले होते ना तुला, मी तुला रडवणार आहे. कुठे होतीस तू दिवसभर? आमच्या जीवाला किती घोर लागला होता. आधीला पण काही माहित नाही, तोही काही बोलत नाही. कुठे गेली होतीस? मी तिला तेच विचारते मगासपासून, पण आधी काही सांगत नाहीये आणि नेत्राही काही बोलत नाहीये. बरं असू दे. सुखरूप घरी परत आलीस हेच खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी. आराम कर आता. मी काही लागलं तर सांग मला. इंद्राणी मॅडम, काळजी घ्या नेत्राची. नाही म्हणजे तुम्ही तिच्या बरोबर इथे खोलीत आहात ना, म्हणून म्हटलं. काही लागलं सवरलं तर सांगा, घरातच आहे मी. आराम कर गो. आई, चला आराम करू दे तिला. हो. जा. बरं वाटतंय ना आता? नक्की? हो साहेब, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊन घ्या. नेत्रा, तू स्वतःची काळजी घे आणि आता बाकी कसलाही विचार न करता आराम कर फक्त.
काही होतंय का तुला? काही त्रास होतोय का? नेत्रा, काही हवंय का? ग्रंथ हवाय. मी सांगितलं ना माझ्याकडे नाहीये ग्रंथ. पण मग कोणाकडे हे सुद्धा नाही सांगितलं तुम्ही मला. मला काही करून तो ग्रंथ हवाय. मी तुला सांगितलं ना की तो ग्रंथ माझ्याकडे नाहीये. पण मग कोणाकडे आहे? रुपालीकडे. म्हणजे तेच तुमच्याकडे. तुम्ही आणि त्या एकच तर आहात. नाही, आम्ही एक नाही आहोत. त्यांच्या पापात वाटेकरी आहात तुम्ही. मग तुम्ही आणि त्या एक नाही असं कसं म्हणताय? तुला काय समजायचं ते समज. तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत तुला. आणि हे सगळं बंद कर बरं आधी तू. काय काय होतं आज? आज जे तू वागलीस ना तो शुद्ध मूर्खपणा होता. नेत्रा, अगं अशाने तुझा जीव धोक्यात येईल. तुला एक रिक्वेस्ट करू? या घरातून निघून जा. हे घर तुझ्यासाठी नाहीये. तू खूप लहान आहेस ग. तुझं अख्खं आयुष्य तुझ्या समोर आहे. तुझ्या घरी जा, बाबूशीला जा. तिथे त्रिनयना देवीचं देऊळ आहे. तुझी श्रद्धा आहे ना देवीवर. तिथे जा, तुला हवं तसं जग. पण इथे नको थांबूस. देवी आईवर श्रद्धा आहे, विश्वास आहे, म्हणून मी इथे थांबले. इथे थांबून काय होणार आहे? मी इंद्राणीताईंच्या घरी त्रिनयना देवीच्या देवळातून जो ग्रंथ चोरीला गेला तो शोधायला गेले होते. साहेब, मला काही करून तो ग्रंथ मिळवायचा आहे. अनबिलिव्हेबल नेत्रा. आता त्या ग्रंथाचा आणि इंद्राणीचा काय संबंध आहे? साहेब, तो नेत्रा, तू ना दिवसेंदिवस खूप विचित्र वागत चाललीस. मला सांग, तुला हे घर म्हणजे नक्की काय वाटतंय? हे घर म्हणजे तू तुझ्या मनात रचलेली गोष्ट नाहीये नेत्रा. देवी, ग्रंथ, वरदान असं काही नाहीये इथे. आणि मागे ज्या काही गोष्टी घडल्या ना त्या सगळ्या कोइन्सिडन्स होत्या, योगायोग होत्या फक्त. त्याला काहीतरी सायंटिफिक सायकोलॉजिकल रिझन्स होते. आता मला सगळं व्यवस्थित करू लागलं. साहेब, तसं नाहीये. नेत्रा, तू ना सगळे लिमिट्स क्रॉस केले जातात. बस झाले. साहेब, युअर आउट ऑफ युअर माइंड. वेळ लागलाय तुला. साहेब, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या. काय ऐकून घेऊन नेत्रा? तुम्ही काय करता इथे? कॉफी करते. अहो, मला सांगायचं ना, मी दिली असते करून. मी करते. नाही, मी करते. माझी कामं दुसऱ्याने केली तर मला नाही आवडत. काय झालं? डोकं दुखतंय का? हो, खूप जड झालंय. बरं, तुम्ही बसा, मी कॉफी देते तुम्हाला. थँक्यू. तुम्ही ड्रिंक करता का? एनी प्रॉब्लेम? नाही, मला कशाला काही प्रॉब्लेम असेल. असतात प्रत्येकाची आपापली काही कारणं. तुम्ही मला मदत करू शकता का? प्लीज. नाही, नका म्हणू. तुमची जी काही फी आहे ती मला सांगा, मी पे करेन. हे मला शक्य असेल तर मी नक्की करेन. माझा केदार कुठे आहे? अजून किती वर्ष वाट पाहायची मी त्याची? खूप वर्ष झाली हो. मी नुसती वाटच बघतेय त्याची.
हे बघा, तुमची जी काही शक्ती आहे ना तिचा वापर करा आणि प्लीज प्लीज मला सांगा, माझा केदार परत कधी येणार आहे? हे एक काम करा ना माझं, प्लीज. झाली सकाळ केतकी? तुझी झाली ना सकाळ? दिवस सुरू झाल्या झाल्या आलीस मला बोलायला. म्हणून म्हणत असते जास्त पिऊ नकोस, चिडचिड. हे बघ प्लीज, तू माझी दारू काढू नकोस. मी काही बोललेच नसते, पण तू रूम मध्ये त्या बाटल्या तशाच ठेवून आली आहेस. आईना कळलं तर काय होईल? बघ म्हणजे आवरतेस का घेऊन येऊ आईंना? हा केदार म्हणजे केतकीचा नवरा ना? काय प्रकरण आहे केदारचं? ती विचारत होती मला, काय झालंय त्याला? आम्हालाही काही कळलेलं नाही अजून नीट. तू काही केलं नाहीयेस ना? नेत्राने हे असं एकच पैंजण का ठेवलं इथे? झाला वेळ काढून तुझा? कपाट लावत होते. कामात लक्ष नाहीये तुझं. काय झालं? अद्वैत नेत्राबरोबर गेलाय. तो फोन उचलत नाहीये. मला टेन्शन यायला लागलंय. नेत्राने काही घोळ घालायला नको. मग त्याच्यात माझी काय चूक? तू नेत्राच्या मनातलं नीट ऐकू शकली नाहीयेस. ऐकलंय आणि तुला सांगितलंय सुद्धा. तिच्या मनात फक्त एवढंच चालू होतं की अद्वैत सगळीकडे एकटा जातोय आणि तिला त्याची काळजी वाटते. एवढंच कसं सुरू असेल? एवढंच सुरू आहे. इतकं सगळं घडल्यानंतर नेत्रा अशी शांत कशी राहू शकेल? काहीतरी मनात सुरू असणारच तिच्या. नाही नाही, एवढंच सुरू आहे. काय झालंय बंटी? काय झालंय? मला ना मला काहीतरी होत आहे ताई. काय होत आहे? मला ना नाकातून रक्त रक्त येत होतं दुपारी. आता सुद्धा येते, मध्ये मध्ये नाकातून रक्त येत ताई. बंटी ऐक, हे बघ उन्हाळा जास्त आहे की नाही, ऊन वाढलंय त्यामुळे होतंय ते. मला काही होणार नाही ना ताई? हे नक्की काय होतंय माझ्या बरोबर ताई? बीपी वाढलं असेल तुझं, डॉक्टरांकडे जाऊन ये. नाही नाही नाही, सगळं नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल आहे ताई.
ऐक ऐक, तू आराम कर, बरं वाटेल तुला. हा, राहण्याची व्यवस्था झाली ना तुझी? दैवाची तर वर जाण्याची पण व्यवस्था झाली बहुतेक. नको ना असं बोलूस काहीतरी. काय होतंय तुला? तू बरा होणार आहेस, आराम कर जरा फक्त. भीती वाटते मला ताई, भीती वाटते. ऐक बंटी, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन नको घेऊस तू. काही होणार नाही तुला. हा, आराम केलास की बरं वाटणार आहे, कळतंय का? आणि तू मला फोन करू नकोस, मी करेन स्वतः. हा, टेन्शन घेऊ नकोस, आराम कर, बरं वाटेल. ओके? अनिल सुद्धा म्हणायचे त्यांच्या नाकातून रक्त यायचं. कशामुळे होतं हे सगळं? तुम्हाला थँक्यू म्हणायचं राहून गेलं. कशाबद्दल? काल रुपालीबाई साहेब मला त्रास देत होत्या तेव्हा तुम्ही माझी बाजू घेतली, त्यांना बाहेर जायला सांगितलं, त्यासाठी थँक्यू. ठीक. तुम्हाला खूप अभ्यास करावा लागत असेल ना? कसला? हेच तुमच्याकडे शक्ती आहे ना, समोरच्याचं मन वाचता येतं तुम्हाला. मग त्याचा खूप अभ्यास करावा लागला असेल ना तुम्हाला? काय झालं? अगं बाई, सावज स्वतःहून चालत वाघिणीच्या गुहेत आलं. आता तुम्ही स्वतःला वाघीण म्हणाल्याच आहात, तर एक सांगते, जरा तुमच्या या गुहेतून म्हणजे तुमच्या या विश्वातून बाहेर पडा, बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. सगळं स्पष्ट झालंय मला. आता वाघिणीला गुहेत बसून कसं कळणार की ज्या जंगलावर ती राज्य करण्याचा विचार करते ते जंगल तर वणव्यात बेचिराख व्हायला निघालंय. असो, थेट मुद्द्याचं बोलते. त्या इंद्राणीताईंना तुम्ही या घरात का आणलंय ते कळलंय मला. माझ्या मनात काय सुरू आहे, काय विचार चालले आहेत ते जाणून घेण्यासाठी आणलंय ना तुम्ही इथे. मग काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? काय सुरू आहे माझ्या डोक्यात? काहीतरी सांगितलंच असेल ना? नाही, हरकत नाही, मी स्वतः सांगते. आज सकाळी अंथरुणात असताना मी बरेच विचार करत होते. अद्वैत साहेबांना ऑफिसला सोडायला जायचंय, बंटी मामांना कसं शोधायचं, तुमची पुढची खेळी काय असणार, हे सगळे विचार चालू होते माझ्या डोक्यात. आणि त्याच वेळेला इंद्राणीताई माझ्याकडे बघत होत्या आणि मनातलं ओळखताना त्या अशी एक हस्तमुद्रा करतात ना, ती सुद्धा त्यांनी केली होती. म्हणजे अर्थात त्यांनी माझ्या मनातलं ओळखलं असेल. त्यांनी सांगितलं तुम्हाला? नाही सांगितलं? कपाट उघडो काय?
बॅग, दागिने, माझे पैसे. चोरी झाली आहे, चोरी. दागिने, पैसे सगळे गेला. विकायला लागलो. ग्रंथ ठेवला, फक्त ग्रंथ ठेवलाय. अरे का लोणचं घालू का ग्रंथाचं? त्रिनयना देवीची भक्त आहेस ना तू? वरदान आहे ना तुला त्रिनयना देवीचं? त्याच त्रिनयना देवीची शपथ घालते तुला. सांग, नेत्राच्या मनातलं तुला वाचता येतं की नाही? नाही, नेत्राच्या मनातलं मला ऐकू येत नाही. का खोटं बोललीस मग? खोटं नाही बोलले. खोटंच बोललीस. नेत्राच्या मनातलं तुला वाचता येत नाही हे मला सांगितलं का नाहीस तू? जरा शांत होशील तू आधी? तुला कसं सांगू कळत नाहीये मला. नेत्रा आणि मी, आम्ही दोघीही त्रिनयना देवीच्या भक्त होतो. आम्हाला दोघींनाही तिचं वरदान आहे. आणि जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर मी माझी शक्ती वापरू शकत नाही. मग काय उपयोग आहे तुझ्या वरदानाचा? मी तुला इथे आणलं होतं ते नेत्राच्या मनातलं ओळखायला. पण नेत्राच्या मनातलं वाचता येत नाही ह्याचा अर्थ मला वरदान नाही असं नाही ना? काय पूजायचं ते वरदान? जर तुला नेत्राच्या मनातलं ओळखता येत नसेल तर तुझ्या त्या वरदानाची, तुझ्या त्या शक्तीची किंमत शून्य आहे माझ्या लेखी. बघत बसू नकोस, निघून जा इथून. बिनकामाच्या गोष्टी आणि बिनकामाची माणसं ठेवून घेत नाही मी घरात. माझ्या त्रिनयना देवीचा ग्रंथ बघू नंतर. आत्ता माझ्या डोळ्यासमोरून चालते हो. साहेब निघायचं? चला निघूया. पण झालंय काय तुला आज? नाही, काही नाही. नेत्रा, सांगणारेस का मला? साहेब, तुम्हाला इंद्राणीताई या घरात नको होत्या ना? हो, पण मग काय झालंय काय? साहेब, मी 2 मिनिटात आले. मी येते, मग आपण निघूया. नेत्रा, नेत्रा थांब. तू इंद्राणी बद्दल काहीतरी सांगत होतीस मला आता. हो, मी तुम्हाला सांगते, सगळं सांगते. मी फक्त 2 मिनिटात आले साहेब. आलेच. काय झालं? निघाली होती, अशी अचानक थांबली का? बघते मी.
काय झालं इंद्राणी मॅडम? इंद्राणीताईंना नमिता मावशी दिसल्या. परत गेली रूम मध्ये. काय प्रकार आहे? साहेब मलाच काही कळत नाहीये. नमिता मावशी तिचा काय संबंध आता? नेत्रा, जे काही आहे ना ते मला क्लिअर सांग. आधीच खूप प्रॉब्लेम आहेत घरात, मला अजून नवीन काही नकोय. पण साहेब मला खरंच काहीच माहित नाहीये. तू लपवतीयस का काही माझ्यापासून? नाही साहेब, तसं काही नाहीये. मग तू आणि इंद्राणी रूम मध्ये गेल्यावर तुमच्यामध्ये असं काय बोलणं झालं ज्यामुळे इंद्राणी लगेच बॅग घेऊन निघाली आणि अचानक जाता जाता थांबली? काय? इंद्राणीला घरातून जा म्हटल्यावर लगेच जायला निघाली होती. पण मग अचानक काय झालं? आणि जर तिला दुसरी संधी हवीच होती तर मग मी तिला घरातून निघायला सांगितलं तेव्हाच का नाही मागितली? आता हिच्या मनात काही भलतच नाही ना सुरू झालंय? या वरदान असलेल्या मुलींना खरंच डोक्याला ताप आहेत. मी नंतर करते बंटी फोन तुला. मी बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. रडायला काय झालं? ताई ताई काय नाही झालं विचार. काय नाही झालं विचार. वांदे झाले सगळे. वांदे झाले सगळे. तुला माहितीये तुझा भाऊ ना भिकेला लागला. भिकेला. काय झालंय? काय झालं? काय झालं? ते आधी ते लोक आले होते. सगळे घेऊन गेले. सगळे पैसे दागिने सगळं चोरून दिलं. काहीच तर राहिलं माझ्याकडे. तुला माहिती अंगावर एक जोड कपडा तेवढंच राहिले. खाण्यापिण्याचं वांदे झालं ताई. माझ्याकडे पैसे नाही ताई. ऐक, ग्रंथाचं काय? ग्रंथ आहे ना? ग्रंथ आहे. ग्रंथ मी तो काय ते उशीचा आभार आहे ना त्याच्यातलं पण घेऊन आलो. ताई मी एक काम करतो. मी ना हा ग्रंथ विकतो. रद्दीमध्ये विकतो. 100, 150, 200 रुपये काहीतरी मिळते. भूक लागले माझं खाण्यापिण्याचं वांदे झालं. तुला विकेन मी रद्दीच्या भावात, कळतंय? बरोबर आहे. तुला तुझ्या भावापेक्षा हा ग्रंथ जास्त महत्वाचा आहे. विसरलोच मी. बरोबर आहे ताई. बंटी, जप स्वतःला. हा, स्वतःला जप आणि त्या ग्रंथाला जीवापेक्षा जास्त जप जरा, प्लीज. मला जपायचंय. मला नको, भीती वाटते. सगळं चोरून दिलं ना. सगळं चोरून दिलं. पैसे, माझी बॅग, कपडे, दागिने. मला भीती वाटते. मला पण मारून टाकायला कमी नाही करणार. नाकातून रक्त आलं माझ्या. मला भीती वाटते. मला मरायचं नाही. मी मरणार नाही ताई. मी येतो तुझ्या घरी राहायला. कशाला? तुला कळत नाही का बंटी? इथे आला असं शेखर आणि नेत्रा काय करतील माहितीये ना तुला? मग काय करू मी? या ग्रंथामुळे ना इकडे आर तिकडे विहीर अशी अवस्था झाली माझी ताई. तू थांब जरा. अशा अवस्थेत कसं ताई? ऐक बंटी, तू कुठे आहेस आत्ता? मला ऍड्रेस पाठव, लोकेशन पाठव. मी येऊन भेटते तुला. भेटून बोलूया आपण. आणि मी तो ग्रंथ आहे ना माझ्या बरोबर इथे घेऊन येते. मी संधी दिली आहे तुला इंद्राणी. तू काय करतेस, कशासाठी करतेस ते सगळं मला कळायला हवं. आत्ताच्या आता सांग, ही काय भानगड आहे? भानगड नाहीये, आख्यायिका आहे ती. काय? बरं सांगते, ऐक. त्रिनयना देवीच्या प्रकट दिनी देवीने अवतार घेऊन विरोचकाचा वध केला होता. ज्या दिवशी देवीने वध केला त्या दिवशी देवीला शांत करण्यासाठी हळद कुंकवाने तिचा मळवट भरला गेला.
अशी आख्यायिका आहे. आणि म्हणूनच आजही देवीच्या प्रकट दिनाला देवीचा हळद कुंकवाने मळवट भरून तिची आराधना केली जाते. प्रकट दिनाला हळद कुंकवाला अतिशय महत्व आहे. त्या दिवशी हळद कुंकवाला खूप पवित्र मानलं जातं. प्रकट दिनाला हळद कुंकू कुणाकडूनही ओलांडलं जाऊ नये किंवा त्यावर कुणाचाही पाय पडू नये, नाहीतर देवीचा कोप होतो. आणि हेच आपल्याला नेत्राकडून करून घ्यायचंय. देवीच्या प्रकट दिनाला नेत्राकडून हळद कुंकू ओलांडलं तरी गेलं पाहिजे किंवा तिचा त्यावर पाय तरी पडला पाहिजे. पण असं झालं तर देवीचा कोप होईल? आणि कोप होईल म्हणजे नक्की काय होईल? काहीही अघटित घडू शकतं नेत्राबरोबर. तिच्या जीवावर बेतू शकतं किंवा कदाचित तिच्याकडे असलेलं वरदान, शक्ती संपुष्टात येऊ शकते. अरे काय अवस्था झाली आहे बंटी तुझी? तुझ्यामुळे झाले सगळं ताई, तुझ्यामुळे. ठिकठिकाणी अजून माझे पोस्टर्स लागलेत. 1 लाख रुपये मिळणार म्हणून तुझ्यामुळे झालं. माझ्याकडचं सगळं सामान, पैसे सगळं चोरीला गेलं. काहीच नाही राहिलं माझ्याकडे. ताई ग्रंथ दे, ग्रंथ दे बंटी. नाही देणार मी ताई. अरे तू सुरक्षित राहावास म्हणूनच म्हणतीये. तो ग्रंथ माझ्याकडे असला तर सुरक्षित राहशील तू. काय काय कळत नाहीये का? कळत नाहीये? हे नाकातनं रक्त वगैरे कशामुळे आलं होतं? नाही आलंय, हे या ग्रंथामुळे आलं होतं बंटी. म्हणून म्हणते ग्रंथ माझ्याकडे दे. तो ग्रंथ स्वतःकडे ठेवलास तर फुकटचा मरशी. मी का मरेल? मी नाही म्हणत ताई. मी काही केलंच नाही ताई. मी का मरणार आहे? शांत शांत हो. काय घेशील शांत व्हायला? 75 लाख. ताई माझे 75 लाख देऊन टाक. हे बाबा तुम्हाला पैसे दिले असते ताई, मी इकडनं निघून जाय. मी कामचं निघून जाईन इकडनं. खरंच मला माझे पैसे देऊन टाका ताई. हे घे आता, एवढे ठेव. हा शांत राहा. एवढीची चिल्लर कशाला देते? माझ्या हक्काचे पैसे दे ना मला. 75 लाख रुपये. मी 10 करोड देईन तुला. जरा थांब. कधी देणार आहेस? कधी देणार आहेस तुम्हाला माझे पैसे? मी म्हातारा झाल्यानंतर देणार आहेस का? पण ते असं काय करतोयस? जरा अडचणी आहेत घरात. ते मला काय माहिती नाही. मी काम करतो. मी येऊन ना तू घरी येऊन राहतो ताई. तू तुझ्या घरच्यांना जे काय उत्तर द्यायचं ना ते तुझं तू दे. मूर्खपणा करू नकोस. मूर्खपणा करू नकोस. मी सांगते ते ऐक. ते पैसे घे आणि इथून जा कुठेतरी. लपून राहा. बाहेर येऊ नकोस प्लीज. कुठे लपू? आता फक्त स्मशानात जायची वेळ राहिली बाकी. काय बोलतोयस बंटी? असं होऊ देईन का मी? नाही होऊ देणार. मी करेन काहीतरी, पण तू जिवंत राहा बंटी. आगाऊपणा करू नकोस. आणि जर आगाऊपणा केलास ना तर हा ग्रंथ तुला स्मशानात नाही पोहोचवणार, पण मी स्मशानात नक्की पोहोचवेन. तेव्हा शांत राहायचं. ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्य आहे. कोणी केली जर तरीही आगळी कनधिटाई, त्याची मती गुंग होई अन भेटे मग यमाई. आठवल्या ओळी ग्रंथातल्या आहेत. अर्थ लक्षात आला असेल ना तुमच्या? जर तुम्ही ग्रंथ वाचलाय तर या ओळींच्या अर्थाप्रमाणे तुम्ही आता जिवंत नसता, पण तरीही तुम्ही जिवंत आहात. कसं काय? तुम्हाला दिव्य दृष्टी आहे. देवी आईचं वरदान आहे तुम्हाला. सांगा ना, तुम्ही ग्रंथ वाचलाय तरी तुम्ही जिवंत कशा? नाही ते मी उगाच सांगितलं होतं.
मी नाही वाचलाय ग्रंथ. आणि मला काम करायचंय, मला डिस्टर्ब नको करूस. कसलं काम करायचं तुम्हाला? ज्या कामासाठी तुम्ही या घरात आलात ना, ते काम कधीच पूर्ण होणार नाहीये. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. आज तुम्ही जायला निघाला होता ना, मग अचानक का थांबलात? असं काय झालं अचानक? ज्यांनी तुम्हाला या घरात आणलंय त्यांनी नाही ना थांबवलं तुम्हाला, मग तरीही का थांबलात? कोणी थांबवलं तुम्हाला? काकू, हे काय तुम्ही नाश्त्याची सगळी तयारी पण केली? मला आवाज द्यायचा ना. अगं पोहे झालेत सुद्धा, सगळ्यांसाठी पोहे केलेत, पण अद्वैतला उपमा हवाय, त्याचीच तयारी करते. बरं ठीक आहे, द्या मी करते. राहू दे, तू अद्वैत सोबत ऑफिसला जाते, जायच्या आधी सगळी तयारी करून ठेवतेस. मला पण करू दे ना सगळं काहीतरी. काकू पण आता हे मी करते ना. राहू दे ना काकू. बरं, तुला काहीतरी करायचंच आहे ना, मस्तपैकी चहा कर. नेत्रा, हा, इंद्राणी मॅडम उठल्या नाहीत का अजून? मी म्हणजे मगाचपासून बाहेर आल्या नाहीत म्हणून विचारलं. नाही, त्या कधीच उठल्या, योगासनं करतायत. तुला काय वाटतं ग त्यांच्याबद्दल? मला की नाही काही कळतच नाही त्यांचं. म्हणजे असं वाटतं की त्यांना आपल्या मनातलं कसं काय वाचता येत असेल, पण त्या सगळं बरोबर सांगतात आणि मग विश्वास बसतो. इंद्राणीताई बाईसाहेबांच्या सांगण्यावरून इथे आल्या असल्या, त्यांच्या सांगण्याप्रमाणे सगळं करत असल्या तरी त्यांच्या बोलण्यातली एक गोष्ट खरी वाटते. ग्रंथ इंद्राणीताईंकडे नाहीये, ग्रंथ बाईसाहेबांकडेच आहे. पण तो त्यांच्याकडून मिळवू कसा? बाईसाहेब इतके सहजासहजी ग्रंथ नाही देणार. आता या ग्रंथाचं काय आहे मध्येच? तू तो ग्रंथ चोरायला इंद्राणीच्या घरी गेलीस, इंद्राणी म्हणते तिने तो ग्रंथ वाचलाय. अचानक हा ग्रंथ सगळ्याचं सेंटर कसं काय झालं? ये बस. नेत्रा, तुला माहितीये, तू न सांगताही मला तुझ्या मनातलं कळतं. त्या इंद्राणी सारख्या काही ट्रिक्स नाही वापरतायत मला, बट अनफॉर्च्युनेटली तू मला जरी सांगितलं नाहीस तरी तुझ्या डोळ्यातून तुझ्या मनात काय चाललंय ते मला कळतं. आत्ता सुद्धा मला कॉफी द्यायची म्हणून इथे नाही गेलीस तू. तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून आलीस, बरोबर ना? काय बोलायचं? काल आपण बोललो होतो ना त्या ग्रंथाबद्दल. त्याचं काय? साहेब, मागे एकदा तुम्ही मला म्हणाला होता की तो ग्रंथ शोधायला तुम्ही माझी मदत कराल. कराल अजूनही मदत? समजा जर तो ग्रंथ तुला परत मिळाला तर तू वावशीला परत जाशील. साहेब, मला माहितीये तो ग्रंथ कोणाकडे आहे. इंद्राणीकडे. हो ना? मग काय तिच्या घरी जायचं परत ग्रंथ शोधायला? त्या दिवशी काय झालं होतं विसरलीस का तू? आणि जर तो ग्रंथ इंद्राणीकडे तर तिच्याकडे मागत का नाहीस तो ग्रंथ? कारण तो ग्रंथ त्यांच्याकडे नाहीये साहेब.
मग कोणाकडे आहे तो ग्रंथ? रुपालीबाई साहेबांकडे. नेत्रा, नेत्रा, नेत्रा काय झालंय? हा? काही त्रास होतोय का तुला? बरं वाटत नाहीये का? नाही का? नाही, काही नाही, काही नाही. कशी आहेस तू? ओके आहे. आता मी काही जात नाही आधी. माझी सून आली आहे कित्येक दिवसांनी. गप्पा मारायच्यात मला. आलीच. हो. कशा आहात तुम्ही बाईजी? मी मस्त. तू कशी आहे? आता ठीक आहे. Hope to see you again. ग्रंथानं जीव काढतोय माझा. आत्ताच बँकेला आग लागायची होती. हा ग्रंथ अजून घरात कसा ठेवू मी? कोणी पाहिला तर काय करू? शांत हो. रुपाली, असा धीर सोडून नाही चालणार. आतापर्यंत जे काही घडलंय ते या ग्रंथामुळेच घडलंय. आणि यापुढे जे घडेल ते या ग्रंथामुळेच घडेल. अजून एक दिवस हा ग्रंथ ठेवून घे. मग उद्या त्रिनयना देवीचा प्रकट दिन आहे. आणि इंद्राणी म्हणते तसं उद्या त्रिनयना देवीच्या प्रकट दिनीच नेत्राचा काटा काढला जाणार. त्रिनयना देवीचा प्रकट दिन जोशात साजरा